नमस्कार. आज आपण एका अशा सफरीवर निघणार आहोत जिथे आपण अमेरिकेतील काही अत्यंत प्राचीन आणि अद्भुत संस्कृतींना भेटणार आहोत. माया, ॲझटेक आणि इन्का. विचार करा, इतिहासाच्या पानांमध्ये हरवलेल्या या जगात कितीतरी रहस्य दडलेली असतील, नाही का? तर या ऐतिहासिक प्रवासाची सुरुवातच एका मोठ्या प्रश्नानं होते. कल्पना करा, कुणीतरी भारताचा शोध घेतंय आणि त्यांना सापडतं एक नवीन जग. हे कसं घडलं? खरं तर ही खूपच रंजक गोष्ट आहे. बघा, मध्ययुगीन युरोपियन लोक भारताकडे येण्यासाठी एक नवीन समुद्री मार्ग शोधत होते आणि याच शोधात नकळतपणे त्यांच्या हाती अमेरिका आणि ऑस्ट्रेलियासारखे पूर्णपणे नवीन खंड लागले. आणि गंमत म्हणजे इथेच एक मोठा गैरसमज झाला. त्यांना काय वाटलं की आपण भारतातच पोहोचलो आहोत. त्यामुळे त्यांनी तिथल्या मूळ लोकांना सरळ इंडियन म्हणायला सुरुवात केली आणि म्हणूनच अमेरिकेच्या मूळ रहिवाशांना रेड इंडियन असं नाव मिळालं. ही तशी एक ऐतिहासिक चूकच होती, पण तीच पुढे कायम झाली. चला तर मग आपल्या या सफरीची सुरुवात करूया माया संस्कृतीपासून. हे लोक ओळखले जातात त्यांच्या भव्य दगडी शहरांसाठी. तर हे माया लोक नेमके होते तरी कोण? ते राहत होते मेक्सिकोच्या युकेटान द्वीपकल्पात आणि अगदी ग्वाटेमाला आणि होंडुरासपर्यंत पसरले होते. त्यांची भाषा होती मुक्युटेक. त्यांच्याबद्दल जे वर्णन मिळतं त्यानुसार ते दिसायला बुटके, तपकिरी रंगाचे, लांब केस आणि गोल डोक्याचे होते. आणि हे लक्षात घ्या, ही एक कमालीची प्रगत आणि खूप जुनी अमेरिकन संस्कृती होती. जरा विचार करा, ही संस्कृती तब्बल 1700 वर्षांपूर्वी आपल्या वैभवाच्या शिखरावर होती. साधारणपणे इसवी सन 320च्या आसपास त्यांनी ती मोठी मोठी दगडी शहरं बांधायला सुरुवात केली. पण मग 1527 ते 1546च्या काळात कोर्टेसच्या नेतृत्वाखाली स्पॅनिश लोकांनी आक्रमण केलं आणि या महान संस्कृतीचा अंत झाला. पण यात एक चांगली गोष्ट ही आहे की त्यांचे वंशज आजही युकॅटान आणि ग्वाटेमालामध्ये आपलं अस्तित्व टिकवून आहेत. माया संस्कृतीने घनदाट जंगलात आपली भव्य शहरं उभी केली. पण त्याच काळात चक्क एका सरोवरातून कोणतं साम्राज्य उभं राहिलं असेल? हा प्रश्न आपल्याला घेऊन जातो आपल्या पुढच्या संस्कृतीकडे. आणि ती संस्कृती म्हणजे ॲझटेक, पाण्यावर तरंगणारं एक अद्भुत साम्राज्य. ॲझटेकची गोष्ट तर कमालीची आहे. विचार करा, एका भटक्या जमातीने फक्त एका शतकात एक विशाल साम्राज्य उभं केलं आणि जेवढ्या वेगाने ते वर आलं तितक्याच वेगाने त्याचा नाशही झाला. त्यांच्या साम्राज्याचं मुख्य केंद्र होतं टेनॉक्टिटलँड. हे शहर चक्क टेक्स्कोको नावाच्या सरोवरातल्या एका बेटावर बांधलं होतं. आणि या नावाचा अर्थ किती सुंदर आहे बघा, पाण्यातून वर आलेला दगड. जणू काही हे नावच त्यांच्या निर्मितीची सगळी कथा सांगून जातं. कल्पना करा, जेव्हा 1519 मध्ये स्पॅनिश सैन्य तिथे पोहोचलं ना, तेव्हा त्यांचे डोळे अक्षरशः दिपून गेले. त्यांनी जे पाहिलं ते अविश्वसनीय होतं. एक सुंदर शहर जिथे मोठे मोठे रस्ते होते, भव्य राजवाडे होते आणि आकाशाशी स्पर्धा करणारे पिरॅमिड होते. हे चित्र त्यांच्या वैभवाची आणि संपत्तीची साक्ष देत होतं. चला, आता आपण आपला मोर्चा वळूया दक्षिण अमेरिकेकडे आणि तिथे भेटूया इन्का संस्कृतीला. हे लोक होते संघटन कौशल्याचे खरेखुरे महारथी. तर हे इन्का साम्राज्य साधारणपणे 15व्या आणि 16व्या शतकाच्या सुरुवातीला पेरू, इक्वेडोर, चिली आणि अर्जेंटिनाच्या खूप मोठ्या भागात पसरलं होतं. त्यांची खरी खासियत कलाकुसरीत नव्हती, तर त्यांचं जे नियोजन आणि संघटन कौशल्य होतं ते अफाट होतं. टिटिकाका सरोवरातल्या बेटावरचा त्यांचा राजवाडा आणि चंद्र मंदिर ही त्यांच्या कामाची अगदी उत्तम उदाहरणं आहेत. त्यांची श्रद्धा होती सूर्यदेवावर. त्यांचा असा विश्वास होता की वीरकोच्या नावाच्या देवाने हे विश्व निर्माण केलं आणि सूर्यदेव हा त्या निर्मात्याला आणि लोकांना जोडणारा एक महत्त्वाचा दुवा आहे. आणि म्हणूनच त्यांच्या साम्राज्यात तुम्हाला सगळीकडे सूर्यमंदिरं बांधलेली दिसतील. इतकंच नाही, तर त्यांना चंद्र, तारे आणि निसर्गातल्या प्रत्येक चमत्काराबद्दल खूप आदर आणि कौतुक वाटायचं. बरं, आत्तापर्यंत आपण 3 महान संस्कृती पाहिल्या. चला आता एका नजरेत त्यांची थोडी तुलना करून बघूया, म्हणजे सगळं नीट लक्षात राहील. तर बघा, माया संस्कृती ती होती युकेटान द्वीपकल्पाट आणि त्यांची खासियत होती त्यांची प्रगत दगडी वास्तुकला. मग आले ॲझटेक, जे होते मध्य मेक्सिकोमध्ये आणि ते ओळखले जातात त्यांनी किती झपाट्याने आपलं साम्राज्य वाढवलं यासाठी. आणि तिसरे म्हणजे इन्का, जे दक्षिण अमेरिकेच्या अँडीज पर्वतरांगेत होते आणि त्यांची ओळख होती त्यांचं अफाट संघटन कौशल्य. हे 3 मुख्य फरक लक्षात ठेवले की सोपं जातं. पण मग ह्या इतक्या महान साम्राज्यांचं पुढे काय झालं? चला आता पाहूया त्या प्राचीन जगाचे काही प्रतिध्वनी जे आजही आपल्याला ऐकू येतात. आणि दुर्दैवाने या 3 विशाल आणि गुंतागुंतीच्या साम्राज्यांसाठी
स्पॅनिश सैन्याचं आगमन हे त्यांच्या अंताची सुरुवात ठरलं. एका नव्या जगाचा शोधाने या जुन्या प्रगत जगाचा अंत जवळ आणला. पण थांबा, ही कहाणी इथेच संपत नाही. आणि मला वाटतं हेच या इतिहासाचं खरं सौंदर्य आहे. जरी ती मोठी मोठी साम्राज्य कोसळली असली तरी त्यांचे वंशज, त्यांच्या भाषा आणि त्यांची संस्कृती आजही जिवंत आहे. तो वारसा त्यांनी आजही टिकवून ठेवला आहे. आणि हेच आपल्याला एका शेवटच्या विचाराकडे घेऊन जातं की या प्राचीन जगाने अजून अशी कितीतरी रहस्य आपल्या पोटात दळवून ठेवली असतील जी फक्त उलगडण्याची वाट पाहत आहेत.